नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत करतो तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, आता जी नाशिक जिल्ह्यातील जी परिस्थिती आहे सध्याची टोमॅटो लागवडीची, मध्यंतरी पाऊस आल्यामुळे थोडी टोमॅटोची लागवड कमी झाली। त्याच्यानंतर बऱ्यापैकी शेतकरी बांधवांनी ही पेपर न टाकता टोमॅटो पिकाची लागवड केली आणि लागवड केल्यानंतर एक साधारण 15-20 दिवसाचा प्लॉट झाल्यानंतर कंटिन्यू महिनाभर हा पाऊस चालला आणि पाऊस चालल्या कारणाने शेतकरी बांधवांना फारसा प्रमाणात हे तुमचं कुठला स्प्रे गेला नाही आणि कुठलंही खालून वॉटर सोल्युबलच्या ग्रेड झालं किंवा कुठलंही खालून कीटकनाशक बुरशीनाशक हे सोडता आलं नाही। आणि याचा दुष्परिणाम असं झालं की कालांतराने आता एक 2-3 दिवस झाले, आज तुमची तारीख आहे 11 तारीख, 11 तुमची सप्टेंबर तारीख आहे। या सप्टेंबर महिन्याच्या कालावधीमध्ये आता सध्या तरी 2-3 दिवस ही पावसाने थोडीशी मोकळीक दिली आणि मोकळीक दिल्या कारणाने काय होतं शेतकरी बांधवांना की टोमॅटो पिकाला जेव्हा तुमचं कंटिन्यू महिनाभर पाऊस पडतो आणि कंटिन्यू महिनाभर पाऊस पडल्यानंतर जे तुमचं थोडंसं पावसाने मोकळीक दिली आणि उघडकीस आल्यानंतर सर्वात प्रथम जो आपल्याला जो रोग जाणवतो किंवा जो आपल्याला प्रादुर्भाव जाणवतो टोमॅटोच्या पीकमध्ये, तो तुमचा आधी येणारा करपा म्हणजे तुमचा ब्लाइट। तर ब्लाइटचं लक्षण काय असायचं, कंटिन्यू पाऊस झाल्यामुळे तुमचं थोडंसं मोकळीक आलं, टेम्परेचर वाढल्यामुळे ऑटोमॅटिक तुमचं बॅक्टेरिया किंवा ब्लाइटचं याच्यामुळे तुम्हाला अटॅक जाणवायला दिसलं। आता बऱ्यापैकी ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो। आता हा ब्लाइटचा ही स्टेज आहे, आता ही बऱ्यापैकी कव्हर झालेली। आता ही कव्हर कशामुळे झालेली ही पण मी तुम्हाला दाखवतो। पण हा जो तुम्हाला स्पॉट आहे, हा येलो स्पॉट, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की करप्याचा स्पॉट हा येलो स्पॉट असतो आणि त्याचा रिझॉल्व्ह झाल्यानंतर तो स्पॉट ऑटोमॅटिकली तुमचा काळा पडतो किंवा ब्लॅक पडतो। तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला करप्यासाठी जर नियोजन करायचं असेल आणि एकदम अर्थपूर्व कमी खर्चात जमिनीला पूरक, जमिनीचं आरोग्य सुधारणारं, पिकाचं आरोग्य सुधारणारं आणि एक जैविक पद्धतीचं म्हणता येईल तरी आपल्याला चालेल। तर शेतकरी मित्रांनो, याला जैविक पद्धतीने जर तुम्हाला नियंत्रण करायचं असेल तर तुम्हाला सुडोमोनास आणि तुमचं बॅसिलस सबटिलिस हे दोन बुरशी तुम्हाला 100% करप्यासाठी तुम्हाला मदत करता आणि तुमचं डम्पिंग झालं, सुकवा झालं, मर झालं, याच्यासाठी पण तुम्हाला 100% हा नियंत्रण देण्याचं काम करतो। तर मार्केटमध्ये तुम्हाला बऱ्याच कंपनीचे तुम्हाला सुडो बॅसिलस हे अवेलेबल होतं। काहींचं 1% येतं पावडर फॉर्म मधलं, 2% येतं लिक्विड फॉर्म मधलं। पण आत्ताच रिसेंटली IPL बायोलॉजिकलने एक नवीन प्रोडक्ट लॉन्च केलेले आहेत। ते प्रोडक्ट्स म्हणजे तुमचं सप्टिलिन आणि स्पोरेडिक्स। सप्टिलिन मध्ये तुमचं बॅसिलस सबटिलिस हा 5%चा आहे आणि स्पोरेडिक्स मध्ये तुमचं सिडोमोनास फ्लोरेसन्स हा 5%चा। तर 100% चांगला गुणकारी रिझल्ट तुम्हाला जैविक पद्धतीने टोमॅटो मध्ये दिसतं। आता इथं जो स्प्रे मारलेला आहे हो तुमचं 5% IPL बायोलॉजिकलचं स्पोरेडिक्स आणि सप्टिलिन या दोघा जीवाणूंचं स्प्रे मारलाय आणि शेतकरी समाधानकारक रिझल्ट शेतकऱ्याला मिळालेला आहे। तर 100% शेतकरी बांधवांनो IPL बायोलॉजिकलचं वापरा, सप्टिलिन आणि स्पोरेडिक्स। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।